आज आहे गुरुप्रतिपदा. संत निवृत्ती महाराज यांची जयंती आहे आज आणि त्यानिमित्त आमच्या येथील मंदिरामध्ये 2-3 दिवस झाले कार्यक्रम सुरू आहे भजन कीर्तनाचा आणि तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो होतो आणि महाप्रसाद पण होता. पण महाप्रसादासाठी आम्ही काही थांबलो नाही कारण भरपूर गर्दी होती. तिथून तसंच मग दर्शन घेऊन निघालो. निघता तिथे वाटेमध्ये आमच्या इथे एक मॉल आहे. तिथे मॉलमध्ये थोडीशी खरेदी करायची होती. तिथे खरेदी करायला थांबलो आणि थोडीशी खरेदी केली. त्यानंतर मॉलमध्ये सुंदर असा हा अयोध्येतील राम मंदिरमधला रामाचा फोटो होता आणि त्याच्या बाजूला बाळूमामांचा फोटो होता. येता खूप उशीर झालेला म्हणून श्रीला खूप भूक लागलेली. पण मी घरी भातच लावला नव्हता कारण आम्ही महाप्रसादला जाणार होतो म्हणून. पण प्रेम शाळेला गेला, श्री शाळेला गेला नव्हता कारण त्याच्या पोटात दुखत होतं. म्हणून मग प्रेमच्या डब्याला मी चपाती भाजी केलेली होती. ती शिल्लक होती, फक्त भात लावायचा होता. मग पटकन भात लावायला घेतला. ते म्हणतात ना, करायला गेलो एक आणि होतं भात. संध्याकाळी मला लावायचं होतं फेस पॅक, पण त्याआधी मला वाफ घ्यायची होती. हे नवीन मशीन मी मागवलं होतं मिशोवरून. हे घेतल्यापासून माझं काम बरंचसं सोपं झालेलं आहे कारण आधी मला गॅसवरती भांडं ठेवून त्यामध्ये पाणी उकळून त्याची वाफ घ्यावी लागायची आणि त्यामध्ये खूप वेळ जायचा. पण हे आता कन्व्हिनियंट झालं आहे, पटकन होते, कमी वेळामध्ये मी वाफ घेऊ शकते आणि खरंच खूप छान आहे, उपयोगी प्रोडक्ट आहे हे. आणि मला मिशोवरती खूप कमी प्राईजमध्ये हे मला मिळालं. मुलतानी माती, चंदन पावडर, लिकोरिस पावडर सगळं मिक्स करून मी छान असा मस्त फेस पॅक बनवला आणि चेहऱ्याला लावला. कितीही कंटाळा आला असला तरी आठवड्यातून एकदा तरी मी असा फेस पॅक वगैरे लावते. चला तर मग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.